मटकी भाजी किंवा रस्सा भाजी तुम्ही नेहमीच बनवत असाल, पण मी ज्या पद्धतीने मसाला बनवलेला आहे त्याप्रमाणे जर मसाला बनवला तर तुम्ही नेहमीच या प्रकारे भाजी बनवाल आणि तेही वारंवार, आणि घरचे म्हणतील वाह क्या बात है, मटणापेक्षा पण भारी. कांद्याला असे 4-5 ठिकाणी कट मारून घेतलेले आहेत आणि असा कांदा आपण जाळावर भाजून घ्यायचा आहे. गॅस थोडासा बारीक मोठा करत कांदा भाजून घ्यायचा. कांदा भाजून झालेला आहे, कांद्याचा रंग बदललेला आहे आणि थोडासा अशी वरची साल आहेत ती काळपट झालेली आहेत. कांदा बाजूला ठेवून देऊया. आता कांदा भाजल्यानंतर टोमॅटो पण भाजून घेऊया. कांदा टोमॅटो मध्यम आकाराचा घ्यायचा, खूप मोठा कांदा टोमॅटो वापरायचा नाही, मसाला खूप जास्त होईल. तर असा आपण टोमॅटो भाजून घेऊया. टोमॅटो पण भाजलेला आहे, काढून घेऊया. खोबऱ्याचा एक छोटा तुकडा घेतलेला आहे, तो पण आपण जाळावर भाजून घेऊया. आता आपल्याकडे चूल नाही आहे, गॅसवर भाजून घेऊया. चुलीमध्ये निखाऱ्यांवर मसाले भाजले की चव चांगली येते. आता ह्याला जो स्मोकी फ्लेवर येतो तो आपल्या मसाल्यामध्ये उतरतो आणि मसाला एकदम टेस्टी होतो. आता मसाल्याचा जो हा काळा भाग आहे हा काढून नाही टाकायचा, असाच वाटायचा आहे आपण. आता हे सर्व मसाले मी असे जाळावर भाजून घेते. खोबरं भाजलेलं आहे, खोबरं पण काढून घेऊया. 5 ते 6 लसूण पाकळ्या घ्यायच्या आणि त्या आपण जाळावर अशा परतून परतून भाजून घ्यायच्या. मटकी घेतलेली आहेत, 2 वाट्या मटकी होतील इतकी मोडं घेतलेली आहेत. आता मोडं ह्याला चांगली आलेली, तर अशी छानपैकी मोडं आलेली घ्यायचे. कमी मोडं आलेले आहेत किंवा काळपट झालेले आहेत अशी मटकीची मोडं घ्यायची नाहीत. काळपट मटकीची मोडं असतील तर ती जास्त दिवसाची असतात आणि सुकलेली असतात, ती वापरायची नाहीत. 1 चमचा तेल तापवलेलं आहे कुकरमध्ये, त्याच्यामध्ये मटकी घालून घेऊया. हळद टाकूया पाव चमचा, मीठ पाव चमचा, मीठ थोडं टाकायचं आहे, नंतर आपण फोडणीला मीठ टाकूया. आता अगदी कमी वापरलेलं आहे. मटकी तेलावर परतून घेऊया. आता तेलावर मटकी परतल्यामुळे काय होतं, ह्याच्यातला कच्चापणा कमी होतो आणि आपण जो रस्सा भाजी करणार आहे त्याला कच्ची चव लागणार नाही. व्यवस्थित मटकी भाजून घेऊया. एक वाफ आणायची मटकी भाजत भाजत, म्हणजे मटकींना चांगली चव येते. आता मीठ घातलेलं आहे, मीठ घातल्यामुळे मटकी आळणी नाही लागणार, मटकींमध्ये पण मिठाची चव उतरेल. भाजून घेऊया मटकी. मटकी 1 मिनिटभर परतलेली आहे. आता मटकीमध्ये आपण गरम पाणी घालून घेऊया. मटकी भिजतील इतकंच पाणी घातलेलं आहे आणि एकच शिट्टी करायचं आहे, खूप जास्त मटकी विरघळायची नाहीत. 1 शिट्टी झाल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा. गॅस मध्यम केलेला आहे आणि 1 शिट्टी होऊन देऊया. भाजलेलं खोबरं आहे त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत, म्हणजे मिक्सरमध्ये चांगले वाटतील. कांदा आहे, कांदा पण थोडासा मोडून घेतलेला आहे. टोमॅटोला कट मारून घ्यायचा. लसूण आणि कोथिंबीर टाकूया. आपण नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने मसाला बनवत आहोत. मटकीची भाजी किंवा उसळ किंवा रस्सा भाजी तुम्ही नेहमीच करतात, पण या पद्धतीने मसाला केला तर भाजी एकदम चविष्ट होते. वाटून घेऊया बारीक. मटकी शिजलेली आहे आणि विरघळलेली नाही आहे मटकी, आपण रश्श्यामध्ये अजून शिजवणार आहे. अशा पद्धतीने शिजलेली आहे, अर्ध्यापेक्षा जास्त शिजलेली आहे. आता खूप जास्त विरघळली की चव जाते मटकीची, खूप जास्त पण मटकी शिजायला नाही द्यायची. आता आपण फोडणी करून घेऊया. 4 चमचे तेल तापवलेलं आहे, तेल थोडंसं जास्त घालायचं रश्श्यासाठी. मोहरी टाकूया, जिरे, कढीपत्त्याची पाने, हिंग, आमसूल टाक्या, म्हणजे आपलं मटकीची रस्सा भाजी आहे त्याला थोडीशी आंबट चव येईल. कांदा टाकूया. कांदा भाजून घेऊया. आता कांदा मी जास्त नाही टाकलेला आहे, एक छोटा कांदा टाकलेला आहे. आपण वाटणामध्ये कांदा घातलेला आहे त्यासाठी कांदा थोडा कमी वापरलेला आहे फोडणीचा. कांदा भाजून घेऊया, गुलाबी रंगावर भाजून घ्यायचा कांदा. कांदा भाजलेला आहे, आपला मसाला टाकून घेऊया. आता मसाला खूप जास्त बारीक नाही वाटलेला, पाणी न घालता थोडासा जाडसर वाटलेला आहे. अशा पद्धतीनेच मसाला वाटून घ्यायचा. आता मसाला थोडासा काळपट दिसत आहे, आपण सर्व साहित्य भाजून घेतलं होतं त्यामुळे रंग थोडासा काळपट आलेला आहे. मसाला तेलावर परतून घेऊया. तेल सुटेपर्यंत मसाला भाजून घ्यायचा. आता या पद्धतीनेच मसाला, म्हणजे तुम्ही कांदा टोमॅटो जर जाळावर भाजून घेतला, निखाऱ्यावर भाजून घेतला आणि मटणामध्ये असा मसाला करून घातला तर मटणाची चव एकदम छान लागते. मसाला भाजलेला आहे आणि मसाल्याला तेल सुटलेलं आहे. आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकते मी, मसाला करपू नये म्हणून. हळद टाकूया थोडीशी, मगाशी आपण मटकी शिजताना पण हळद टाकली होती. धणे पावडर टाकूया अर्धा चमचा. आता मसाला खूप जास्त वापरलेले नाही आहेत मी, कोरडे मसाले आहेत ती. आपण जो वाटणातला मसाला केला होता त्याची चव चांगली येते आपल्या रस्सा भाजीला. वेगळे वरती काही मसाले वापरलेले नाही आहेत, फक्त धना पावडर आणि गरम मसाला थोडासा टाकून घेऊया. कोल्हापुरी कांदा लसूण मसाला टाकूया 2 चमचे. मीठ टाकूया चवीपुरतं. मटकी शिजताना पण आपण थोडंसं मीठ टाकलं होतं. थोडंसं गरम पाणी टाकते पुन्हा एकदा आणि मसाला एकदा पुन्हा भाजून घेऊया.
आता मसाला करपायला लागला की गरम पाणी टाकत राहायचं आणि मसाले व्यवस्थित भाजून घ्यायचे. तेल सुटेपर्यंत मसाला व्यवस्थित भाजला गेला पाहिजे. एक मध्यम आकाराचा बटाटा उकडून बारीक कापून घेतलेला आहे, तो टाकून घेऊ. आता बटाटा टाकल्यामुळे ग्रेव्हीला चांगली चव येते आणि ग्रेव्ही थोडीशी दाट पण होते. बटाटा मसाल्याबरोबर परतून घेऊया आणि थोडासा असा स्मॅश करून घ्यायचा, म्हणजे काही कण राहतील, थोडासा स्मॅश होईल. शिजवून घेतली होती आपण मटकी, ती टाकूया. मिक्स करूया थोडंसं. आता एक साईडला मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. गरम पाणी वापरायचं आपल्याला. जितकं आपल्याला घट्ट पातळ पाहिजे त्या पद्धतीने आपण रस्सा भाजी बनवायची. ही आता खूप जास्त घट्ट पण नाही करायची, खूप जास्त पातळ पण नाही करायची. थोडीशी घट्ट वाटते, मी याच्यामध्ये पाणी घालून घेते. गरम पाणी घालायचं. गार पाणी ओतलं तर भाजीची चव जाते. आता कुकिंग प्रोसेस चालू आहे, याच्यामध्ये आपण गार पाणी ओतलं तर सर्व चव बिघडून जाते. आता पाणी अशा पद्धतीने ठेवलेलं आहे मी, म्हणजे शिजल्यानंतर थोडंसं पाणी कमी होईल. एक 5 ते 6 मिनिट आपण शिजवून घेऊया, मध्यम आचेवर शिजवून घेऊया, म्हणजे बटाटे मटकी व्यवस्थित शिजले जातील आणि एकत्र दोन्हींची चव चांगली येईल. मस्त तवंग आलेला आहे. मटणाच्या रस्स्यापेक्षा पण मटकीचा रस्सा हा एकदम टेस्टी लागतो. झाकण ठेवूया आणि शिजायला देऊया.